श्री स्वामी समर्थ। आज आपण पांढरे शुभ्र असं एक वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत उपवासाचा। वेपर्स बटाट्याची एकदम पांढरे शुभ्र होतात। हे बघा असे छान वेपर्स तयार केलेत मी। आता इथं मी 2.5 किलो बटाटे घेतलेत, ते छान स्वच्छ धुवून घेतले। हे असे बटाटे आहेत, यांची मी साल काढून घेते। बटाटे नेहमी बारीक सालीची घ्यायची आणि मोठे मोठे घ्यायचे, म्हणजे वेपर्स मोठे होतात। बघा असे सगळे बटाट्यांची मी साल काढून घेतली। यांना छान स्वच्छ धुवून घेतलं परत। आता इथं मी स्वच्छ पाणी घेतलंय, त्यात मी अशी किसणी घेतली आहे वेपर्स करायची, आणि त्याच्याने मी वेपर्स छान पाडून घेणार आहे। वेपर्स एकाच बाजूने पाडायची, असं बघा एका बाजूने। परत बटाटा उचलायचा, परत सुरुवातीने करायचं, असं किसणीसारखं किसायचं। बघा असे छान एकसारखे वेपर्स पडतात, तुटत नाही वेपर्स। असे वेपर्स एकसारखे पडलेत। असे सगळं एकामागे एक मी सगळे बटाट्यांचे वेपर्स करून घेते। हे बघा वेपर्स आपले तयार झाले। एकसारखे वेपर्स पाडले गेलेत, कारण मोठे बटाटे होते। आता हे मी स्वच्छ धुवून घेते। आता हे दुसऱ्या पातेल्यात मी अजून स्वच्छ पाणी घेतलंय, त्याच्यात मी बटाटे काढून घेणार आहे। पाणी नाही नितळ, पाणी जर आपण नुसतं बटाट्याचं पाणी जर काढून घेतलं तर टार्च बटाट्यांमध्येच खाली राहून जातो, म्हणून त्याच्यातून अलगद बटाटे वेपर्स काढायचे आणि दुसऱ्या पाण्यात टाकायची। अलगद काढल्याने स्टार्च खाली राहतो आणि वेपर्स वरती येतात। आता परत तिसऱ्यांदा पाणी घेतलंय मी, परत त्याच्यात असंच मी 4 पाणी धुवून घेणार आहे छान। असं छान धुवायचं, जोपर्यंत पाणी असं ट्रान्सपरंट होत नाही, एकदम शुद्ध पाणी होत नाही, तोपर्यंत धुत राहायचं, म्हणजे वेपर्सचा टाच निघून जातो, त्याच्यामुळे वेपर्स लाल पडत नाही। हे बघा तरी हा आपलं थोडं पाणी अजून परत घेतलं मी। पूर्ण असं सफेद पाणी दिसलं पाहिजे, एकदम ट्रान्सपरंट। जितकं आपल्याला धुणं शक्य होईल तेवढं छान पाण्यात धुवायची। इथं मी मोठे मोठे बटाटे घेतले होते आणि बारीक सालीचे बटाटे होते। इथं झाकून मी 4-5 तास ठेवून देणार आहे। आता इथं पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यात मी सेंधा नमक घालून घेतलंय आणि थोडीशी तुरटीचं पावडर घातलंय, त्याच्यामुळे वेपर्स व्हाईट होतात। एकदम बारीक घालायची, जास्त नाही घालायची, नाही तर वेपर्स लाल पडतील। किंचित तुरटीचं पावडर घेतलंय। इथं बघा आपले वेपर्स 4 तास ठेवले, ते असे फुलून गेले आहेत आणि पाणी पण एकदम बघा स्वच्छ झालं एकदम पाणी पण, म्हणजे याच्यात स्टार्च सगळा निघून गेलाय। आता इकडं पाणी उकळलंय आपलं। यात आपण आता चिप्स घालून घेऊ। दोन भागात करणार आहे मी हे, थोडे थोडे करून। दहा मिनिटं तरी लागतात आपल्याला हे चिप्स छान एक व्हायला। असं हलवून घ्यायचं, खाली वर करून घ्यायचे। चिप्स जास्त बारीक नाही करायचे, नाही तर मग ते तळताना जळतात, म्हणून थोडे जाडसरच ठेवायची। हे बघा आता कलर आपला बदलायला लागलाय। आता इथं मी एक चिप्स घेते, असं हे बघा असं कागदासारखं फाटलंय, म्हणजे आपले चिप्स तयार झालेत। आता हे मी गाळणीत काढून घेईल। गॅस बंद केलाय, आता गाळणीत काढून घेऊ आपण हे। म्हणजे पाणी त्याचं खाली होईल आणि थंड होतील ते लवकर। असे गाळणीत आपण सगळे चिप्स काढून घेऊ, किंवा आपण एका कढईत पण काढू शकतो। आता परत दुसऱ्या याच्यासाठी आपण
बॅचसाठी मीठ टाकलं थोडं, कारण आधीच मीठ होतं, अजून थोडंसं मीठ वाढवलं, चुटकीभर तुरटी टाकली आणि परत आता दुसरे जे आपले उरलेले वेपर्स होते ते घालून घेणार आहे. ते पण आपले आता तयार झालेत. आता इथं मी घरातच वाळवणार आहे, इथं ऊन दाखवायला जागा नाही म्हणून फॅनमध्ये. इथं मी ओढणी आतरून घेतली आणि तिच्यावर असे वेपर्स एक एक रचून घेते. फॅनमध्ये छान रात्रभर छान वाळले जातात. 2 दिवस लागतात वाळायला. बघा असे छान एकसारखे रचून घेतले. असे सगळे मी वेपर्स पसरवून घेतले. बघा सकाळी आपले वेपर्स असे वाळून झालेत. रात्रभरामध्ये छान वाढले गेलेत वेपर्स. आता थोडा वेळ मी उन्हात ठेवते दालकीत. बघा आपले वेपर्स तयार झालेत छान. आता यांना मी तळून घेते. हे बघा किती पांढरे शुभ्र आपले वेपर्स तयार झालेत. तुम्हाला ही वेफरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.